महाराज विठ्ठलाला म्हणतात की हे देवा, तू माझ्याबद्दल सगळंच काही जाणत आहेस आणि म्हणून मी काही तुला तुझ्याशी काय वादविवाद घालत नाही किंवा तुला काही विचारत नाही असं ते म्हणतात. मग काय म्हणतात बघा, न गमेशी झाली दिवस रजनी, राहिली लाजोनी न बोलावे, रुचविन काय शब्द वाऱ्या माप, अनादारे कोप येत असे, आपुले रडे आपुलेच मन, दाटे समाधान पावत असे, तुका म्हणे तुम्ही असा जी जागते, काय करू रीते वादावाद. तर देवा, तुझ्या वाचून मला दिवस आणि रात्र कशी जाईन असे झाले आहे, परंतु काहीच न बोलता मी लाजून शांत राहिलो आहे. आपण जर काही शब्द बोललो तर ते शब्द समोरच्याला रुचले नाहीत तर ते शब्द वाऱ्याची माप केल्याप्रमाणे ठरते, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे समोरच्याचा अनादर होतो व समोरच्याला आपला राग येतो. आपले मन आपल्या सुखासाठी आतल्या आत रडत असते, तरीही सुख मिळाले नाही तरी काहीतरी विचार करून ते आतल्या आत समाधानी पावत असते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुम्ही सर्व जाणत आहात, मग मी तुमच्याबरोबर व्यर्थ वादविवाद का बरे घालावा, का बरे वादविवाद तुमच्याशी घालू. तर अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी या अभंगातून म्हणजे देवाबद्दल त्यांच्या मनामध्ये जो भाव आहे तो भाव या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे. रामकृष्ण.